त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की जीवा आणि काव्य यांचे फोटो पाहिल्यानंतर पार्थला खूप मोठा धक्का बसतो आणि लग्नापासून आत्तापर्यंत घडलेले सर्व प्रसंग त्याला आठवू लागतात, डोळ्यासमोरून जाऊ लागतात. बिचारी काव्या पार्थकडे खूप आशेने पाहत असते. तिच्याही डोळ्यामधून पाणी वाहत असतं. ती काही न बोलता फक्त एक्सप्रेशनने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही उपयोग होत नाही. हे सगळं आठवल्यानंतर पार्थला बस उभ्या उभ्या चक्कर येऊ लागते आणि त्याला सांभाळायला काव्या जाते. परंतु काव्या खूप आशेने त्याच्याकडे पाहत असते आणि तो तिचा हात बाजूला करतो आणि त्याच्या आईजवळ जाऊन उभा राहतो. तर रम्या आणि वसुंधरा पाहतात की काव्याने पार्थचा हात धरलेला आहे, म्हणजे पार्थ अजूनही काव्याच्याच बाजूने बोलेल असं त्यांना वाटत असतं. परंतु पार्थच्या संयमाचा बांध आता सुटलेला असतो आणि पार्थ हा हे सर्व पाहून या क्षणी तरी काव्याच्या बाजूने तो नसतो. तिचा हात बाजूला करून तो त्याच्या आईजवळ जातो आणि तिथे उभा